हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजची व्हिडिओ असणार आहे UPSC बिगनर्स स्ट्रॅटजी. तर मी जेव्हा बिगनर होते तेव्हा मी कशी माझी प्रिपरेशन स्टार्ट केली आणि मी कोणत्या मिस्टेक केल्या आणि त्या तुम्ही नाही कराव्यात. आणि टॉपर्स सांगतात की फर्स्ट सिलेबस बघा आणि तो तुम्ही लर्न करा. मी असं नोटबुकमध्ये लिहिलेलं सिलेबस, तर असं तुम्ही लिहा किंवा तुमच्या फोनमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. तर मी हा सिलेबस दृष्टीच्या वेबसाईटवरून घेतलेला होता. तिथे सब टॉपिक सिलेबसचे असतात, तुम्ही तिथून घेऊ शकता आणि हे इझी पडतं. आपलं सिलेबस किती कंप्लीट झालं हे चेक करू शकता आणि असं आपण रोज बघितलं तर आपल्याला तो लर्न पण होतो. फर्स्ट यू लर्न द सिलेबस. नेक्स्ट आहे ऑफकोर्स PYQ. PYQ तुम्ही बघा आणि मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा ज्या सब्जेक्टच्या बुकची एकदम परफेक्ट क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला विचारलं तरी येईल तेव्हा PYQ बघा, कारण मग आपल्याला समजत नाही क्वेश्चन काय सब्जेक्ट. नेक्स्ट PYQ बघा, मग तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग होईल PYQ बद्दल आणि तुम्हाला हे पण कळेल की तुम्हाला तो सब्जेक्ट किती समजलाय. नेक्स्ट इज अंडरस्टँडिंग सब्जेक्ट टॉपिक. हे का इम्पॉर्टंट आहे, कारण की माझ्या मिस्टेकमधून सांगते तुम्हाला. मी फक्त बुक कंप्लीट करायचे, त्याच्यातनं मला किती समजलंय यावर माझा फोकस नसायचा. फक्त हा बुक संपायला पाहिजे 10 दिवसात, हेच माझं टार्गेट असायचं. मला एक समजलंय की एक्झाम हॉलमध्ये मी जाणार आहे, बुक्स नाही जाणार, नाही आपल्या नोट्स. तुम्हाला किती समजलं याच्यावर फोकस करा, नाही की हे कसं तुम्हाला समजेल. बुक फिनिश करण्यावर टाइम लागलं तरी चालेल आणि ह्यावर राहू नका की फर्स्ट रीडिंग आहे, खूप रीडिंग करायचे आहेत, कारण टाइम खूप कमी आहे. तुम्ही जो टाइम देताय त्याच्यात कसं इफेक्टिव्ह स्टडी होईल याच्यावर फोकस करा. लास्ट आहे रिव्हिजन. रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण रिव्हिजन नाही केली तर आपण विसरून जाऊ आपण एवढं आपलं टाइम देऊन जे वाचलेलं ते. रिव्हिजन करा. रिव्हिजनसाठी तुम्ही एखादा दिवस चूज करा, तो त्या दिवशी फक्त तुम्ही त्या वीकमध्ये वाचलेलं रिव्हिजन करा. या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला अशीच एक व्हिडिओ हवी आहे का. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.